आज मस्त हेल्दी असा काकडीचं थालीपीठ केले होते. वेदूची खूप फेवरेट आहे. तिनं स्वतःच काकडी आणून दिली, मग स्वच्छ धुतली आणि किसून घेतली किसणीने. तसंच मग कांदा पण किसून घेतला, कारण तसा कांदा तिला आवडत नाही. मग किसणीने किसला की लक्षात नाही कांदा टाकला की नाही टाकला त्याच्यामध्ये. तर मस्त असं चविष्ट थालीपीठ होतात. त्याच्यामध्ये मी किसलेली काकडी, किसलेला कांदा, सांबार, हळद, मीठ, जिरं आणि ज्वारीचं पीठ गाळलेलं पूर्ण मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड केलं. जास्त घट्ट पण पाहिजे नाही, जास्त पातळ पण नाही, मिडियमच पाहिजे. मग नंतर छान असं थालीपीठ होते. चविष्ट लागते, हेल्दी आहे नाश्ता. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी बनवू शकता, मोठ्यांसाठी पण बनवू शकता. आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. तशी तरी भाकर दिली तर लेकरं खात नाही, पण थालीपीठ दिलं की नक्कीच खातात. आणि काकडी तशी चांगली नाही वाटत लेकरांना, पण थालीपीठामध्ये चविष्ट लागते काकडी पण. आणि काकडीची थालीपीठ पण चविष्ट लागतात. तव्यावरती तेल टाकलं, थोडंसं तेल गरम झालं की मग हाताला पाणी लावून पूर्ण थालीपीठ तव्यावरती पसरून घेतलं आणि मस्त असे थालीपीठ होतात. आमच्या तर खूप आवडीचे आहेत, माझी मुलगी पण खाते आवडीने. आणि फिक्केच केले मी, कारण की ती तिखट जास्त खात नाही. तिच्याबरोबर मग आम्हालाही फिक्केच खावं वाटतात. अलटीपलटी केले, मस्त थालीपीठ झाले होते. गरम गरम नाश्ता या खायला. आमचा सकाळचा नाश्ता. मग वेदूला दिलं आणि यांना पण दिलं, आणि त्यांच्यानंतर मग मी पण नाश्ता करून घेतला. चला बाय.